UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मंत्रिपद न मिळाल्यामुळे भुजबळांच्या नाराजीचा स्फोट। जहां नहीं चैना वहां नहीं रहना। भुजबळांकडून बंडाच्या तयारीचे संकेत। बुधवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेत भूमिका जाहीर करणार। पण एक आहे, जहां नहीं चैना वहां नहीं रहना। आलं आणि गेलं, मी संपलो नाही, पण मला जी वागणूक देण्यात आली त्यामुळे मी दुःखी। भुजबळांची प्रतिक्रिया, मी खेळणं आहे का तुमच्या हातातलं? भुजबळांचा संतप्त सवाल। अजित पवारांसोबत चर्चा केली नाही, त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं वाटत नाही। मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर भुजबळांचा अजित पवारांवर निशाणा। आधी वापर केला, सत्ता आल्यावर मात्र ओबीसी नेतृत्वाला डावललं। छगन भुजबळांवरून विजय वडेट्टीवारांचा महायुतीवर निशाणा। ओबीसींबद्दल बोलण्याचा काँग्रेसला अधिकार नाही। ओबीसींबद्दल काँग्रेसकडे दाखवण्यासारखं एकही काम नाही। फडणवीसांची टीका। छगन भुजबळांची नाराजी दूर करण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न। भुजबळांना मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता। भुजबळांना वगळण्यामागे जातीय राजकारण। पक्ष एकत्र असताना भुजबळांना शरद पवारांइतकाच मान होता। संजय राऊत यांची टीका। नाराजी नसल्याचं सांगतानाच मुनगंटीवारांचं मोठं विधान। एका कुटुंबातला मुलगा दुसऱ्या चिन्हावर उभं राहून मंत्री होतो, मग माझ्यासारख्या निष्ठावानावर पक्ष राग का काढणार? मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। काही लोकांना मंत्रिमंडळामध्ये न घेण्यामागे पक्षाचा विशिष्ट मानस। केंद्रीय पक्षानं सुधीर मुनगंटीवारांबाबत काहीतरी विचार करूनच मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही। फडणवीसांची प्रतिक्रिया। मंत्रिपद न मिळाल्यामुळे 7 नेते नाराज। रवी राणांसह शिंदे गटाची शिवतारे। तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे आणि नरेंद्र भोंडेकर यांची नाराजी। नावकट झाल्याचं दुःख नाही, पण विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे। 2.5 वर्षांनी मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही। विजय शिवतारे यांची संतप्त प्रतिक्रिया। एक मंत्रिपद जयंत पाटलांसाठी राखीव, योग्य वेळी योग्य निर्णय घेणार, जयंत पाटील म्हणाले होते। अमोल मिटकरींचा जयंत पाटलांबाबत मोठा दावा। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मित्रपक्षांचा विचार न करणं दुर्दैवी। निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीचं शेत चांगलं कसलं, पण आता खळ्यावरून आम्हाला बाहेर काढलं। सदाभाऊ खोतांकडून नाराजी व्यक्त। खातेवाटपासंदर्भात आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या रामगिरी निवासस्थानी बैठकीचं आयोजन। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 35,788 कोटींची पुरवणी मागण्या सादर। लाडक्या बहिणींसाठी 1,400 कोटी तर मुंबई मेट्रोसाठी 1,212 कोटींचं अर्थसहाय्य। सरपंच हत्या प्रकरणातील 3 फरार आरोपींवर तात्काळ कारवाई करा। मसाजोग हत्या प्रकरणी अंबादास दानवे विधान परिषदेमध्ये आक्रमक। सीडीआर तपासण्याची मागणी। बीड सरपंच हत्या प्रकरणाचे धागेदोरे थेट मंत्र्यांपर्यंत। गुंडशाही चालवणाऱ्यांचा संबंध धनंजय मुंडेंशी असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप, तर मुंडेंनी आरोप फेटाळले। बीडमधील आरोपी कुठल्या पक्षाचा किंवा जातीचा आहे याचा विचार केला जाणार नाही। गुन्हेगार कोणी असो सोडणार नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। सोमनाथ सूर्यवंशीला अमानुष मारहाण झाली। ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचा आरोप, तर शरीरावरील जखमांमुळे मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालामध्ये नमूद। आंबेडकरी अनुयायी मुंबई नांदेडसह छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रमक। न्यायालयीन कोठडीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आंदोलन। धुळ्यामध्ये एसटीवर दगडफेक। महायुतीमधील अजित पवार, सरनाईक, मुश्रीफ, धनंजय मुंडे यांच्यावरील केसेस अजूनही प्रलंबित। अद्याप आरोपपत्र आणि क्लोजर रिपोर्ट सुद्धा दाखल नाही। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।